हाय, मी यशोदा. आज मी तुम्हाला इतकं सुंदर असा हा मोरचं जे कुंदन आहे ना, त्यापासून खूप छान असा एक पेंडंट बनवून दाखवणार आहे. ज्याच्यापासून आपण मंगळसूत्र म्हणा, चोकर म्हणा बनवू शकतो. चला, तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर हा बघा मी काय घेतलेला आहे, 5 mm चा मोती. हे आहे 1 mm चा मोती आहे, गोल्डन कलरचा बीड्स आहे. आणि हे आपलं नॉर्मल आपलं वायर रॅपिंगसाठी 0.3 mm चा वायर घेतलेला आहे. आणि हे कटर आणि आपलं नोज प्लायर आहेत. तर अशा पद्धतीनं आपण बनवूयात, जे खूप सुंदर दिसेल. तर चला आता बनवूयात आपण. मी काय केलेलं आहे, 2 नाही तर 3 राऊंडचे आपण काय करायचं आहे, वायर घ्यायचा आहे. त्याला काय करायचं आहे, हा बघा अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. त्याप्रमाणे तुम्हाला असं त्याच्यातून होलमधून पास करून घेऊन नोज प्लायरने टाईट करून घ्यायचं आहे. साधारणतः मी 11 किंवा 12 एवढे बसवतात. हे थोडं मीडियम साईज आहे, एकदम छोटं पण नाही आणि एकदम मोठं पण नाही, मीडियम साईजमध्ये हा मोरचा कुंदन आहे. तर इथं बघा ह्या अशा पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला, एक मोती आणि एक गोल्डन बीड्स. मग वरचं जे गोल्डन बीड्स आहेत ते सोडायचं आहे आणि व्हाईट मोतीमधून आपला वायर काय करायचा आहे, पास करून घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीनं सगळ्या मोती आपल्याला काय करायचे, पास करून घ्यायचे आहे. कसं म्हणजे एक व्हाईट मोती घालायचा आहे, अजून एक गोल्डन बीट घालायचा आहे. वरचं गोल्डन बीट सोडून द्यायचं आहे. मोतीमधून आपल्याला वायर पास करून घ्यायचा आहे. अजून एक म्हणजे मी सगळ्या म्हणजे अशा ज्या मोती आपण ववतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मोतीमध्ये दोन्ही मोतीच्या मध्ये गॅप असू नये, नाहीतर काय होतं ते व्यवस्थित बसत नाही आणि खूपच गॅप दिसतं, लूज पडतं. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही मोतींच्या मध्ये मतलब जवळजवळच आपल्याला हा असा वळून घ्यायचा आहे तारमध्ये. इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा मी टाकेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा की तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी कधी तुम्हाला व्हिडिओ टाकते. लगेचच तुम्हाला कळेल की व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे. तर अशाच अजून खूप सारे डिझाईन्स आहेत. जर तुम्हाला हा डिझाईनसुद्धा मी लास्टला दाखवणार आहे ते आवडलं असेल तर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. असेच मी तुमच्यासाठी अजून युनिकचे सोपे असलेले व्हिडिओ आणि खूप छान दिसणारे तुमच्यासाठी आणत जाईन. मी खूप प्रयत्न करते की तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं मी शिकवेन. तर हाच प्रयत्न असतं माझा. तर बघा हे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप सुंदर असं तर बघा अशा पद्धतीनं काय करायचं, संपल्यावर एक रॅप करून घ्यायचं आहे. आता जे साईडचे होल असतात बघा, त्या होलमध्ये काय करायचं आहे, आपल्याला वायर पास करून घ्यायचं आहे. हे करायचं रिझन का म्हणजे आपण जेव्हा बँगल्स वगैरे बनवू ना ह्याच्याने, तर ते कसं मोती असं खाली घालताना काढताना ते टच होणारच आहे. मग तसं होणार नाही. त्यामुळं आपण जे कुंदनला म्हणजे साईडला मागे होल दिलेले असतात ना, त्या होलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण वायरनी छान असं प्रमाणे ती लूज पडू नये हे लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रमाणे काय करायचं आहे, बघा रॅपिंग करायचं आहे. खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूपच इतकं छान दिसतं ना हा बनल्यावर. तरी तुम्हाला मी दाखवणारच आहे ना, आता तुमच्या सोबतच बनणार. तुम्हाला कुणालासुद्धा जर मेटेरियल हवं असेल ते सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला पूर्ण जरी घ्यायचं नसेल तरी, आता तुम्हाला समजा हा व्हिडिओ माझं तुम्हाला आवडला, मग ह्या व्हिडिओला म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये जे मी बनवलेलं आहे ते तुम्हाला जर हवं असेल, तेवढंच बनवायचं असेल तर तेवढ्याचंसुद्धा मटेरियल मी तुम्हाला पोस्टने या कुरिअरने पाठवेन. फक्त तुम्ही ह्या दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला मटेरियलसुद्धा हवा असेल तर. ऑर्डर करण्यासाठी तर हाच नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जरी मटेरियल या कुठल्या म्हणजे व्हिडिओचा किट तेवढंच हवं असेल तरीसुद्धा इन्क्वायरीसाठी या तुमची ऑर्डरसाठी मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तुमची ऑर्डर पोचवेन. आता काय करायचं आपल्याला, ह्या जी कुंदनच्या साईडने मोती झाले आपले, आता आपल्याला गोल्डन कलरसाठी हे बघा 1 mm गोल्डनचे बीट आहेत ना, ते हे बघा अशाप्रमाणे बघा वळून घ्यायचे आहेत
आणि जे आपण फर्स्ट बीट घातलेले आहे त्याच्यामधून असं पास केल्यानंतर काय होतं, व्यवस्थित तिथंच म्हणजे त्या शेपमध्ये बसतो. मग आपल्याला काय करायचं आहे, परत अजून एकदा गोल्डन बीट्स आणि व्हाईट मोती दोन्ही धरून हा बघा अशाप्रमाणे काय करायचं आहे, पॅक करून घ्यायचं आहे. माझं थोडं वायर कमी पडलेलं आहे इथं. जर तुम्ही काय करा, थोडंसं अजून थोडं जास्त घ्या, का म्हणजे रॅपिंग खूप आहे हो, त्यामुळं कसं लागतं, थोडं जास्तच वायर लागतं आणि रॅप केल्याशिवाय फिनिशिंगसुद्धा येणार नाही. त्यामुळं तर बघा, मी आता काय करते, थोडंसं अजून परत वायर घेते. हे वायर जे आहे तिथंच असं बघा, हा अशा मोतीच्या साईडने तिथंच टाईट करून घ्यायचं आहे. मी अजून थोडं वायर घेते. आता ह्याला कसं करायचं माहिती आहे का, वायर आपण पास करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं. आणि जे एक्स्ट्रा जे वरचं थोडंसं वायर येतो ना, ते काय करायचं, एका मोतीच्या, कुठलाही मोती घ्या तुम्ही, त्या साईडनी चांगलं असं पॅक करून आणि परत जे आपलं प्रोसेस आहे रॅपिंगचा, ते काय करायचं आहे पूर्ण करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि मी मोरचं पेंडेंट नॉर्मल साईज म्हणजे नॉर्मल पण नाही आहे, थोडं म्हणजे जे मीडियम साईज आहे ना, बारीक पण नाही एकदम मोठं पण नाही, मीडियम साईजमध्ये मी घेतलेलं आहे. ह्याच्यासाठी मला 11 किंवा 12 मिनिमम 12 लावलं तरी चांगलंच होईल म्हणा, का म्हणजे छान दिसेल. 11 लावलं तरी काय हरकत नाही, खूप छान दिसतं ते पण. आणि साईडनी गोल्डन कलरचे काय करायचे आहेत, 1 mmचे बीट्स आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर बघा हा असं आपला हा सुद्धा आपण असं केले की रॅप करून घेतलं की व्यवस्थित खूप छान दिसतं. आता मी काय करणार आहे तुम्हाला, हा बघा हा एक पेंडेंट इतकं सुंदर असं रेडी झालेलं आहे. ह्याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो हे बघा. एकतरी फर्स्ट आता रक्षाबंधन आलेली आहे, त्यामुळं तुम्ही ह्याची राखीसुद्धा बनवू शकता. हा पेंडेंट वापरून तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे, कसं डिझाईनमध्ये पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही राखीसुद्धा बनवू शकता. ह्याचं इयरिंग होतो आणि हात रिंग होतो आणि काय होतो, मंगळसूत्र. तर बघा हा सेमच आहे. ते वापरून मी काय केलेलं आहे, तर चोकर बनवलेला आहे. खूप सुंदर असा हा चोकर इथं काय झालं आहे, रेडी झालेला आहे. खूप सुंदर. आता तरी काय झालं, गणपती आले, लक्ष्मी आले, खूप म्हणजे खूप आता सणांचं चालू होतो ना, त्यामुळं सणांमध्ये वगैरे घालायला खूप सुंदर दिसतात. तर हा बघा हा आहे त्याच्यावरचे बँगल्स. सेमच आहे, फक्त जे आता मी तुम्हाला शिकवलं आहे ना, की मोर पेंडेंटला कसं आपलं सगळं मोती वगैरे लावून हे करून रेडी करून घ्यायचं, त्या पद्धतीनंच करायचं आहे. मग परत त्याला अटॅच करून घ्यायचे. तर हा बघा, हे आहेत इयरिंग्स आहेत आपले, त्या ह्याच्यावरचे चोकरवरचे. हा चोकरवर पण येतील आणि मंगळसूत्रवरसुद्धा हा येतील. आता हा नोजपिन कसं आहे बघा, छोटंसं म्हणजे मोरसाठीच म्हणून मी छोटंसं केलं आहे. आणि हा रिंग आहे. रिंगसुद्धा खूप छान दिसतं बरं का, इतकं छान. मी तुम्हाला घालूनच दाखवते. तर हा किती छान वाटत आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. खूप सुंदर असा हा रिंगचा लुकसुद्धा खूप सुंदर म्हणजे आलेला आहे. आता हा बघा, अशाप्रमाणे आपण काय करू शकतो, मंगळसूत्रसुद्धा बनवू शकतो. इथे तुम्हाला डिझाईन बघा किती छान दिसत आहे. मी तुम्हाला सगळं लास्टला झूम करूनसुद्धा दाखवेन. खूप छान म्हणजे मस्त दिसतं. आता सण आल्यामुळं तर काय नाही, सणांमध्ये घालायला खूप मस्त असं ऑप्शन आहे. अजून दुसरे डिझाईनसुद्धा आहेत. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मला आणि ऑर्डर करा. कुठेही तुमचं ऑर्डर भेटेल. फक्त मला 15 डेज वर्किंग डेज लागतात. सो प्लीज सगळ्यांनी तेवढं समजून घ्या आणि ऑर्डर द्यायच्या अगोदर तेवढं लक्षात ठेवा. खूप सुंदर असा हा आहे बघा सेट बनून रेडी झालेला आहे. तुम्हाला मी दाखवते. बँगल्स, रिंग, इयरिंग आणि चोकर आणि छोटीशी नाजूक अशी नोजपिन. थँक्यू. बाय बाय.